नमस्कार मैत्रिणींनो, सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज मार्गशीर्ष महिन्यातला दुसरा गुरुवार, सगळ्यांना गुरुवारच्या खूप खूप शुभेच्छा। आणि आजच्या व्हिडिओमध्ये बघा आपण जुन्या साडीच्या लेसचा उपयोग बघणार आहोत, तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। या ठिकाणी बघा साडीची लेस घेतलेली आहे। या ठिकाणी मी असे 2 पीस घेतलेले आहेत बघा। त्याला दोन्ही साइडने आपण साडीचं अस्तर लावलं आहे आणि मध्ये गोणी टाकलेले आहेत। तर या ठिकाणी बघा आपण 11 इंचाचे बघा 2 पीस कट करून घेतले आहे। लांबी आणि रुंदी दोन्ही पण मी सेम घेतलेले आहेत। या ठिकाणी बघा मी 24 इंचाची अशी एक लेसचा तुकडा साइडला कट करून ठेवत आहे। एक चेन सुद्धा घेतलेली आहेत मी 11 इंचाची। आता इथं बघा आपण सेंटर काढून घेऊ आणि जेवढी आपली लेस आहेत ना तेवढी बघा आपण जेवढी पुरेल आपल्याला मध्यभागी सेंटर पासून जॉईन करायची। साइडनं उरलं तर उरून द्यायचं। तर आता कशी लावते ते बघा तुम्ही। या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपण दोन्ही पण पार्टला बघा अशा 4 लेस लावून घेतल्या आहेत। तर मध्यभागी सेंटर काढायचा आणि जी आपण बघा पट्टी साइडला काढून ठेवली ना 24 इंचाची, तिला बघा डबल फोल्ड केलं आणि एक शिलाई आपण मारून घेणार आहोत लेसलाच। या ठिकाणी आपण याच्या स्ट्रिप तयार करणार आहोत। आता स्ट्रिपची लांबी तुमच्या आवडीनुसार तुम्ही घेऊ शकता। पण इथं मी बघा 12 इंच घेतली आहेत, 2 याची आपण 24 इंच घेतली आहेत। म्हणजे साडी पण एकदम जुनी नव्हती, नवीच होती, छान साडी होती। स्कर्ट आपण शिवले होते बघा। तर एका स्कर्टला मी ती लेस लावली होती आणि जी उरलेली आहेत ती दुसऱ्या स्कर्टला म्हणजे पुरणार नव्हती म्हणून मी काढून ठेवलेली। बघा इथं डबल शिलाई देऊन घेतली मी। याच्याने आपली स्ट्रिपची फिनिशिंग छान येते आणि दिसायला पण छान दिसते बघा। आता आपण याचे 2 भाग करून घेऊ। आता बघा ज्या 4 लेसला आहे ना त्याच्या कडेच्या लेसला सेंटर घ्यायचा आणि शेवटच्या कडेचा या पद्धतीने। आता इथं बघा आपण स्ट्रिप जॉईंट करून घेतली आहे। दुसऱ्या याला सुद्धा बघा सेम त्याच पद्धतीने आपण सेंटर काढायचा
व्यवस्थित जॉईंट करून घ्यायची. आता जी आपण चेन घेतली आहेत बघा ती आपण ठेवायची आहे उलटी बघा, अशी या पद्धतीने एक सरळ शिलाई मारून घ्यायची. आता या ठिकाणी बघा चेन कशी खालच्या साईडने फोल्ड करायची आणि एक दाब टीप देऊन घ्यायची आहे व्यवस्थित अशी. बघा या ठिकाणी आपण आता एका साईडने चेन जॉईन करून घेतली आहे. आता दुसऱ्या साईडला सुद्धा दाखवते बघा कशी ठेवायची. या पद्धतीने खाली चेन आहे सुईची आणि आपण हा पार्ट उलटा ठेवला आहे बघा. आता याला सुद्धा बघा आपण एक दाब टीप देऊन घ्यायची आहे. एक्स्ट्राची चेन आहे ती आपण कट करून घेणार आहोत बघा. आता या पद्धतीने काही धागे दोरे असेल तर बघा ते कट करून घ्यायचे. आता आपण काय करायचं आहे, खालच्या साईडने बघा व्यवस्थित सरळ पकडायचं आणि एक शिलाई देऊन घ्यायची आहे. नंतर बघा कडेने द्यायची आहेत आपल्याला. दुसऱ्या साईडने सुद्धा बघा आपण आता शिलाई देऊन घेऊ. याच्यामध्ये आपण गोणी वापरलेली आहेत. तुम्ही फॉर्म रबर शीट वगैरे वापरू शकता. आता बघा एक्स्ट्राच आहे ते आपण थोडंसं कट करून घेऊ. डबल इथं शिलाई मारून घ्यायच्या. आता इथं बघा एक पट्टी घेतलेली आहेत मी पायपिंगसाठी. वरची थोडीशी फोल्ड करायची, एक सरळ शिलाई मारून घ्यायची आहे बघा या पद्धतीने. डबल फोल्ड करायची. याच्याने आपली बघा बॅगची फिनिशिंग पण खूप छान येते. धागे दोरे पण दिसत नाही. चला दुसऱ्या साईडला पण मी हे करून घेते. आता याला सुद्धा आपण बघा अशी पायपिंग करून घेऊ. या ठिकाणी मी अस्तरची बघा पट्टी वापरलेली आहे. आता या ठिकाणी बघा आपली पायपिंग झाली आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, कडेला बॉक्स कट करून घ्यायचे आहे दोन्ही साईडला. या ठिकाणी मी 1.5 इंचाचे घेतले आहेत. दुसऱ्या साईडला सुद्धा आता बघा आपण चौकोन आहे ना असे व्यवस्थित पकडायचे बघा. असे पकडून इथं आपल्याला शिलाई देऊन घ्यायची आहे. इथं बघा आपली एक शिलाई असल्यामुळे थोडीशी लगेच हे होतं कट केल्यामुळं डबल शिलाई मारून घेतली मी, म्हणजे आपल्याला बॉक्स पण व्यवस्थित शिवता येईल. बघा या पद्धतीने असं ठेवायचं एकदम सेंटरला सेंटर. इथं बघा 2-3 शिलाई मागं पुढं करून आपण मारून घ्यायचं आहे. दुसऱ्या साईडला सुद्धा बघा आपल्याला व्यवस्थित पकडायचं बघा असं या पद्धतीने आणि शिलाई मारून घ्यायची. आता इथं बघा उलटी करून घेऊ आपण. याचे व्यवस्थित कोणे वगैरे काढून घ्यायचे. इतकी छान दिसत होती ना ही बॅग. तुम्ही बॅग म्हणून पर्स म्हणून बघा याचा वापर करू शकता. जास्त छोटी पण नाही आणि जास्त मोठी पण नाही आहेत. अगदी सुंदर दिसत होती. तुम्हाला मोठी पाहिजे तर तुम्ही मोठी सुद्धा बनवू शकता. रन्ना थोडेसे बघितले जाते तुम्ही बघू शकता. तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा.
व्हिडिओ थोडा जरी आवडला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. असेच नवनवीन युजफुल व्हिडिओ आपल्या चॅनलवरती बघण्यासाठी. हे बघा तुम्ही, आता आपला हळदी कुंकू म्हणजे आपलं मकर संक्रांतीत आहे, वाण देण्यासाठी सुद्धा बघा याचा वापर तुम्ही करू शकता. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि बॅग कशी वाटते ते पण सांगा.